नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रिया ही विचार करते आणि म्हणते की नाही मला साक्षीकडे जाऊन साक्षीला हे काही सगळं सांगावंच लागेल असे म्हणत पटकन आता प्रिया ही साक्षीकडे जायला निघता क्षणी समोर अश्विन येतो. अश्विनला बघताच आता प्रिया डचकते आणि अश्विन म्हणतो की कुठे चालली आहेस तन्वी. तेव्हा आता तन्वी म्हणते की मी ना जरा आईकडून जाऊन येते. तेव्हा आता अश्विन म्हणतो की चल मी हॉस्पिटलमध्ये चाललो आहे ना, तुला जाता जाता ड्रॉप करतो. तेव्हा आता तन्वी विचार करते की मी काही जरी महत्त्वाच्या कामाला जात असले ना, हे मांजर आडवं येतंच. आता प्रिया म्हणते की अरे तुला हॉस्पिटलमध्ये जायला उशीर होईल अश्विन, मी जाते ना एकटी. अश्विन म्हणतो फार तर फार काय होईल, 5-10 मिनिटाचा उशीर होईल. चल तन्वी मी तुला सोडतो, ड्रॉप करतो, चल बरं. आता तन्वी म्हणते की अरे नको, मी तुझ्यासोबत नाही येत, कारण तुला जर आईने कुणी बघितलं ना तर तुला म्हणेल आज चल आज चल, आणि मग उगाच तुझा वेळ जाईल रे अश्विन. आणि अश्विनसुद्धा आता हट्टाला पेटलेला असतो. ते बघून आता तन्वी म्हणते की मी तुला सांगितलं ना मी एकटी जाईल म्हणून, कशाला उगाच हट्ट करतोयस. रागाने प्रिया बोलताच आता अश्विन अवाक होतो. गोड बोलत प्रिया म्हणते की म्हणजे माझ्यामुळे जर तुला उशीर झाला ना ते मला अजिबात आवडणार नाही बरं का रे अश्विन. आणि शिवाय मला आईच्या घरी जाण्या अगोदर 1-2 दुकानात सुद्धा जायचं आहे, त्यामुळे उगाच तुला अश्विन उशीर होईल, कशाला माझ्यामुळे तुला उशीर. अश्विन म्हणतो की म्हणून मी तुला सांगते की मी पुढे जाते, चालेल ना तुला. तर राग येऊन खाली मान घालत अश्विन म्हणतो ठीक आहे. तर प्रिया बाय करत तिथून जाते. आणि तेवढ्यात प्रिया आता हॉलमध्ये येते. पूर्ण आई कल्पना बसलेली असताना कल्पना म्हणते का तन्वी कुठे बाहेर जाते का. राग येऊन आता तन्वी म्हणते हो, बॅगला ना हुक लावायला चालली, प्रत्येक वेळेस विचारायची गरजच आहे का. प्रियाचे ते बोलणे ऐकताच आता कल्पना पूर्ण आईला धक्का बसतो. रागाने पूर्ण म्हणते तन्वी ही काय तुझी बोलण्याची पद्धत झाली का. हसतच तन्वी म्हणते की तुम्हीच म्हणता ना बाहेर जाणाऱ्या माणसाला विचारायचं नसतं कुठे चाललीस म्हणून. कल्पना म्हणते म्हणून तर मी असं विचारलं ना कुठे बाहेर निघालीस का. आणि कल्पना म्हणते की मग लगेच चिडून उत्तरं द्यायची काय गरज होती. हसतच डोक्याला हात लावत आता प्रिया मोठमोठ्याने हसते आणि म्हणते की आई अगं चिडली कुठे मी. हसतच आता प्रिया म्हणते जाऊन मी तरी कुठे जाणार, एक तर माहेरी जाईल किंवा मग मैत्रिणीकडे जाईल एखाद्या. आणि लगेच आता प्रिया म्हणते की मी बाबांकडे चालले, जाऊ ना आई. आणि रागाने आता प्रिया तडतडते इथून निघून येते. इकडे आता प्रिया ही मैपत साक्षीच्या घरी आलेली असते. आणि इकडे आता प्रिया ही त्यांच्या समोर बसताना प्रिया म्हणते की अण्णा सर, मी तुम्हाला खात्रीने सांगते अर्जुन, सायली आणि चैतन्य साक्षी विषयीच बोलत होते आणि ते म्हणत होते साक्षी मी स्पष्ट ऐकलं. अण्णा आता प्रियाकडे कान देऊन ऐकतात आणि म्हणतात बरं सांग ना गं प्रिया. आणि आता प्रिया म्हणते की मी काय केलं माहिती आहे का मग तुम्हाला, कान टक लावून ऐकत. मैपत म्हणतो काय केलं गं. तर आता प्रिया म्हणते मी दरवाजाला कान लावला आणि टक देऊन ऐकू लागली. आणि मैपत म्हणतो पुढे काय झालं सांगशील का. प्रिया म्हणते काहीच नाही ना, ती कल्पीमध्ये टपकली, काहीच ऐकता नाही आलं. आणि त्याच वेळेस आता इकडे अर्जुन त्याच्या कारमधून सायलीला घेऊन मैपतच्या बंगल्यासमोर आलेला असतो. आणि सायली आता एका ज्वेलरच्या वेशात तिथे आलेली असते. सायलीच्या तोंडावरती मास्क असतो. अर्जुन म्हणतो की आता या वेळेला मैपतचे माणसं बंगल्यावरती नसतील. आणि इकडे आता प्रियाचे ते बोलणे ऐकून आता मैपत म्हणतो वा क्या बात है, काय माहिती दिली तन्वी. या माहितीच्या जोरावर मी प्रियाला 113% सोडू शकतो. वा, मानायला हवं तुला खरं. आता तन्वी म्हणते मी प्रामाणिकपणे प्रयत्न करते ना, पण हे प्रयत्न पुरेसे नाही आहेत, तुला कळत नाही का असे साक्षी बोलते. साक्षी म्हणते की अर्जुन आणि सायलीमध्ये काय डिस्कशन होतं ना हे पोहोचवणं आमच्यापर्यंत तुझं काम आहे तन्वी. इकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो की आपल्याला त्या यशचं तुटलेलं लॉकेट जर सापडलं ना आपल्या हातात, हा सगळ्यात मोठा पुरावा असेल सायली. इकडे आता साक्षी म्हणते की प्रिया त्या घरात असूनही तुला एक साधं काम धड जमत नाहीये. आता मैपतला राग येतो. मैपत म्हणतो की जाऊ दे, या प्रियासोबत बोलण्यात काही अर्थ नाही, माझा टाईम ना मोलाचा आहे, जातो मी असे म्हणत आता मैपत तेथून निघून जातो. इकडे आता तन्वी म्हणते की तुम्ही ना मलाच ऐकवा, आणि तू आणि अण्णा तुला असं वाटतंय का त्यांचं बोलणं ऐकायला मी बेडरूममध्ये जाऊन बसू का. साक्षी म्हणते वेळ पडली तर तुला तेही करावं लागेल प्रिया. आणि त्यानंतर इकडे आता रागाने मैपत हा त्याच्या घराच्या बाहेर पडतो. आणि त्याच वेळेस अर्जुन मैपतला बघतो आणि सायलीला वेल्डन करतो आणि तो त्याची गाडी घेऊन तेथून निघून जातो. इकडे सायलीच्या हातात आता बॅग असते आणि सायली ही त्या गेटच्या बाजूला असते. तर तेवढ्यात
आता महिपत हाताच्या कारमध्ये बसून तेथून निघून जातो. सायली ते सगळं बघते आणि इकडे आता साक्षी ही आतमध्ये तन्वीला कॉफी घेऊन येते. तेवढ्यात कॉफी देत असताना ती कॉफी आता तन्वीच्या अंगावर सांडते. साक्षी म्हणते की काय ग तन्वी, तुला एक काम धड नीट करता येत नाही, जा पटकन आता ती ड्रेस आतमध्ये वॉशरूममध्ये धुवून आण. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते आणि तेवढ्यात आता प्रिया आतमध्ये जाताच इकडे साक्षी दरवाजा उघडते आणि मास्क लावलेल्या सायलीला बघत म्हणते की येस. तेव्हा आता साक्षीकडे बघत सायली म्हणते की मॅडम मी क्लास ब्युटी मधून आली आहे. आणि लगेच आता सायली म्हणते की तुम्ही फेशियलची अपॉइंटमेंट बुक केली होती ना. आणि आता इकडे अर्जुनने सांगितलेले सायलीला आठवते. सॉफ्ट क्लब कॅम्प ब्युटी सर्व्हिसेस हे नाव तुझ्या लक्षात राहील ना सायली, असे अर्जुन म्हटलेला असतो. आणि सॉफ्ट क्लॅब ब्युटी सर्व्हिसेस हे नाव आता सायलीच्या लक्षात येते. आणि त्यावेळेस आता सायलीने फोन करून साक्षीला म्हटलेलं असतं की मॅडम तुम्ही आमच्याकडे रेग्युलर सर्व्हिस घेता ना, तेव्हा 50% आम्ही तुम्हाला डिस्काउंट देत आहोत. तर आता साक्षी म्हणते 50%, तर सायली म्हणते या मॅम. आणि लगेच आता साक्षीने अपॉइंटमेंट बुक केलेली असते. आणि लगेच आता साक्षी म्हणते की मला एक स्पेशल तुम्ही ट्रीटमेंट देत आहे त्याबद्दल थँक्स. आणि लगेच फोन ठेवते. सायली अर्जुन खूप खुश झालेले असतात. आणि हे सगळं आता सायलीला आठवून पटकन आता साक्षी सायलीला आतमध्ये घेते. आणि त्यानंतर आता आतमध्ये येतात साक्षी म्हणते की आपण ना वरच्या बेडरूममध्ये जाऊन बसू, तिथे आपल्याला फेशियल अगदी कम्फर्टेबलमध्ये करता येईल, तू पुढे हो मी आलेच. आणि सायलीला आता साक्षीवर पाठवते. आणि तेवढ्यात आता सायलीवर जातात इकडे तिचे कपडे पुसत आता क्लीन करत तन्वी तिथे येते आणि म्हणते की काय ग कुणाशी बोलत होती, कोण आलं होतं. साक्षी म्हणते की काय नाही, एक ब्युटिशियन आहे आणि 50% डिस्काउंटमध्ये सगळं काही करणार आहे. तर प्रिया म्हणते काय 50% डिस्काउंट आणि सगळं, अरे वा. तेवढ्या तिकडे सायली ही त्या बेडरूममध्ये जाते आणि पटकन तिची ती बॅग ठेवत सायली आता तो पेंडंटचा दागिना कुठे भेटतो का हे उचकू लागते. आणि लगेच इकडे आता प्रिया म्हणते की मी ना माझे केसाची सगळी काही ब्युटी केअर करून घेऊ का, कारण ते खूप ड्राय झालेत. इकडे आता सायली त्या बेडरूममध्ये कपाट उघडण्याचा प्रयत्न करते पण सायलीला ते उघडता येत नसतं. इकडे आता प्रिया साक्षीला म्हणते मी मेनिक्युअरसुद्धा करून घेते आणि त्यानंतर आता मी आयब्रोसुद्धा करून घेते. तेव्हा साक्षी म्हणते 1 मिनटं मी आले ना, नंतर तू सगळं करून घे. हसतच प्रिया म्हणते चालेल. इकडे आता सायली ते सगळं उघडण्याचा प्रयत्न करत असते. आणि तेवढ्यात आता साक्षीवर जाऊ लागताच इकडे प्रियाला अश्विनचा फोन येतो. प्रिया म्हणते बोलणारे अश्विन. अश्विन म्हणतो की तन्वी कुठे आहेस तू, आज मी हॉस्पिटलमधून लवकर येतोय आणि तू कुठे आहेस, आपण चल ना, मी तुला घेतो आणि आपण कॉफी प्यायला जाऊ, मस्तपैकी गप्पा मारू. कुठे आहेस तू. तर आता तन्वी म्हणते की अरे ना मी थोडीशी ब्युटी ट्रीटमेंट करून घेते. तर अश्विन म्हणतो ब्युटी ट्रीटमेंट. अश्विन म्हणतो की तुला काय त्याची गरज आहे, ऑलरेडी माझी बायको खूप सुंदर आहे. प्रिया खुश होते आणि हसतच प्रिया म्हणते तसंही मला तुझ्यापेक्षा काहीच महत्त्वाचं नाही, येते बरं का मी. आणि लगेच आता फोन ठेवता साक्षी म्हणते की खूप चांगली ॲक्टिंग जमते का तुला चांगली बायको होण्याचं. तेव्हा आता प्रिया म्हणते की तो अश्विनना त्याला असं प्रेमात बुडवून ठेवावं लागतं म्हणून त्याचा मेंदू बंद राहतो, नाहीतर त्याला जर समजलं तर मी कुठे जाऊ. कर तू ब्युटी, सगळी ब्युटी क्वीन कर आणि मी जाते, आमच्या नशिबातच कुठे, बाय. असे म्हणत आता प्रिया तेथून निघून जाते. इकडे आता सायली ही आतमध्ये कपाट उघडण्याचा प्रयत्न करत असते तर अर्जुन आता बाजूला जाऊन त्याची गाडी लावून तिथे उभा असतो. आणि तेवढ्यात आता तन्वी ही महिपतच्या घरातून बाहेर जाऊ लागते आणि अर्जुन आता समोरच गाडी लावून गाडीमध्ये बसलेला असतो. इकडे आता बेडरूममध्ये साक्षी ही तिथे येते आणि सायलीकडे बघत म्हणते की हे काय. तर सायली आता बॅग उघडत असते. साक्षी म्हणते की अजून तू तर सेटअपही लावलेला नाही आहे. तेव्हा आता सायली म्हणते की मॅडम आत्ता करतच होते सेटअप मी, तुम्ही ना रिलॅक्स व्हा आणि सगळी काही ज्वेलरी काढून रिलॅक्स बसा. तर साक्षी म्हणते ठीक आहे आणि पटकन साक्षी आता आरशासमोर जाऊन बसते. आणि आता साक्षी एक एक दागिना काढू लागताच इकडे सायली ते बघत असते. आणि इकडे अर्जुन आता गाडीमध्ये वाट बघत थांबलेला असतो. आता अर्जुन विचार करतो की सायलीला अजून किती वेळ लागेल काय माहिती. आणि साक्षी इकडे गळ्यातील चेन काढत असताना सायली बारकाईने साक्षीकडे बघत असते. आणि इकडे आता साक्षी ती गळ्यातली चेन काढून बॉक्समध्ये ठेवते. सायली ते सगळं बघते. आणि तेवढ्यात आता सायली ही ठसका जाण्याचं नाटक करते आणि म्हणते मला पाणी मिळेल का. साक्षी आता बाहेर जाऊन सायलीला पाणी आणायला जाते. आणि त्याच वेळेस ते साक्षीने ठेवलेले दागिने आता तो बॉक्स उघडून सायली ते पेंडंट आहे का हे बघू लागते. आणि लगेच आता अर्जुनचा फोन येतो. अर्जुन
चा फोन येता क्षणी इकडे सायली डचकते तर तेवढ्यात त्याच्या कारमधून महिपतसुद्धा तिथे आलेला असतो आणि इकडे आता सायली फोन घेऊन फोनवर बोलू लागते आणि म्हणते की अहो मी दागिने बघतच होते. तर तेवढ्यात साक्षी ही पाणी घेऊन आता सायलीला तिथे येते आणि सायलीच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्या क्षणी आता सायली ही साक्षीला बघते. तर आता साक्षीने सायलीला पकडलेले असते. तर सायलीला आता अर्जुन महिपतच्या आणि साक्षीच्या जाळ्यातून कसे सोडवणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.